तुम्हाला माहित आहे का की जगातली सर्वात छोटे हॉरर स्टोरी कोणती आहे? कदाचित तुम्हाला हे देखील माहित नसेल की बाय चा फुल फॉर्म काय आहे. BYE बाय चा फुल फॉर्म काय आहे? नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील कल्ला जाधव आणि आज मी पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ. सीधी बात नो बकवास. चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. फॅक्ट नंबर 11. इंग्लिश भाषेतील एक छोटीशी गंमत. ओपन आणि क्लोज हे दोन वर्ड जेव्हा आपण बोलतो तेव्हा कदाचित तुम्ही नोटीस केलं नसेल की जेव्हा आपण ओपन बोलतो ओपन ओपन तर तेव्हा आपले लिप्स टच होतात आणि जेव्हा आपण क्लोज 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 बोलतो तेव्हा आपले लिप्स टच होत नाहीत. ओपन क्लोज ओपन क्लोज. फॅक्ट नंबर 10. व्हिडिओ बघत असणाऱ्यांमधील जवळजवळ 100% लोकांनी SD कार्ड वर्ड तर ऐकलाच असेल, पण यातील बऱ्याच लोकांना SD कार्ड SD चा फुल फॉर्म माहित नसेल. नक्की SD म्हणजे काय? डी वरून डिस्क असं काहीतरी विचार केला असेल. आपण त्यावर बघतो की मायक्रो SD कार्ड. तर SD चा फुल फॉर्म आहे सिक्युअर डिजिटल कार्ड. SD चा फुल फॉर्म आहे सिक्युअर डिजिटल कार्ड. फॅक्ट नंबर 9. सीट बेल्ट. सीट बेल्टचा वापर आपण सर्वांनी कारमध्ये तर केलाच असेल, नसेल करत तर करत चला. या सीट बेल्टचे इन्व्हेन्शन 1958 मध्ये वोल्वोच फर्स्ट चीफ सेफ्टी इंजिनियर निल्स बोहलिन यांनी लावला होता. ही फॅक्ट नाहीये. फॅक्ट अशी आहे की वोल्वो कंपनीने फक्त सेफ्टीसाठी हा पेटंट प्रोजेक्ट फ्रीली मार्केटमध्ये अवेलेबल करून दिला. जर हा प्रोजेक्ट फ्रीली अवेलेबल केला नसता तर कदाचित कस्टमरला सीट बेल्ट साठी एक्स्ट्रा चार्जेस पेड करावे लागले असते. फॅक्ट नंबर 8. तुम्ही आकाशामध्ये काळे ढग तर बघितलेच असाल, पण तुम्ही कधी विमानाने प्रवास करताना आजूबाजूला ढग बघितले असतील, पण त्यामध्ये कधी तुम्हाला काळे ढग दिसून आले नाही ना? तर चला जाणून घेऊया या मागील कारण. ज्या ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्या ढगांमधून सूर्यकिरण पास होत नाहीत. तर जेव्हा आपण जमिनीवरून आकाशात बघतो तर ज्या ढगांमधून सूर्यकिरण क्रॉस होत नाहीयेत असे ढग आपल्याला जमिनीवरून काळे दिसतात. परंतु तोच ढग जेव्हा आपण त्याच्या वरच्या साईडनी बघतो तर वरच्या साईडने तर सूर्यकिरण ढगापर्यंत पोहोचत असतात, तर ते ढग वरच्या साईडने आपल्याला काळे दिसत नाहीत, तर ते वरच्या साईडने आपल्याला सफेदच दिसतात. फॅक्ट नंबर 7. तुमच्यामधील किती लोक PUBG खेळतात? जे लोक PUBG खेळतायत त्यांनी या फॅक्ट साठी लाईक आणि कमेंट तर केलंच पाहिजे. PUBG गेमची अॅन्युअल इन्कम आहे 3,5,0,0,0 करोड. PUBG गेमचं अॅन्युअल इन्कम आहे 35,000 करोड. 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, 35,000 करोड. तुम्हाला तर माहितीच असायला हवं की या इन्कम मागील कारण कोण आहे. अजून एक फेमस गेम सांगायचं म्हटलं तर कॅन्डी क्रश. कॅन्डी क्रशचं इन्कम आहे $1 मिलियन पर डे. हालाकी कॅन्डी क्रश गेम ऑफलाईन अवेलेबल आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की गेमिंग इंडस्ट्री ही किती ह्यूज आहे. फॅक्ट नंबर 6. आयफिल टावर. आयफिल टावर तर सर्वांना माहितच असेल. तर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये या आयफिल टावरची उंची
6 इंचाने वाढते. त्यामागील कारण म्हणजे गरमीमुळे मेटल एक्सपांड होते. फॅक्ट नंबर 5. पावसाळ्यामध्ये पाण्याचा एक एक थेंब वरून पडत असतो, तर या थेंबाची स्पीड ढगापासून तर जमिनीपर्यंत किती असते? तर हा पाण्याचा एक ड्रॉप ढगापासून तर जमिनीपर्यंत 30 किलोमीटर पर आवर च्या वेगाने येतो. काही वॉटर ड्रॉप हे खूप छोटे असतात, तर ते 3 ते 4 च्या स्पीडने जमिनीवरती येतात. फॅक्ट नंबर 4. डोमिका नावाच्या ठिकाणी एक लेक आहे. त्या लेकचे नाव आहे बॉइलिंग लेक. या लेकचं सरफेस टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस आहे. फॅक्ट अशी आहे की या लेकचं सेंटर टेम्परेचर आपण अजून मेजर करू शकलेलो नाही, कारण टेम्परेचर मेजर करणारे इन्स्ट्रुमेंट यात मेल्ट होऊन जातात. फॅक्ट नंबर 3. इंटरनेटवर पृथ्वीची ही वाली इमेज तुम्ही नक्कीच बघितली असेल. या इमेजचं नाव आहे ब्ल्यू मार्बल. 1972 मध्ये कॅप्चर केलेल्या या इमेजचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत अशी इमेज कोणीही कॅप्चर करू शकलेलं नाही, कारण 1972 नंतर एवढ्या दूर डिस्टन्सवर कोणतंही एअरक्राफ्ट गेलेलं नाहीये. फॅक्ट नंबर 2. आपण जे बाय बोलतो, तर या BYE बायचा फुल फॉर्म काय आहे? तर या बायचा फुल फॉर्म आहे बी विथ यू एव्हरी टाइम. फॅक्ट नंबर 1. तुम्ही आता ऐकणार आहात जगातली सर्वात छोटी हॉरर स्टोरी. जरा म्युझिक तर चेंज करा. एक छोटीशी फॅमिली असते, नवरा बायको आणि त्यांचा छोटासा 7 वर्षाचा मुलगा. एक दिवशी रात्रीच्या वेळी नवरा आणि त्याच्या बायको मधील भांडणामध्ये नवरा आपल्या बायकोला आपल्या मुलासमोरच मारून टाकतो आणि आपल्या बायकोची डेड बॉडी आपल्या खांद्यावर घेऊन घराच्या मागच्या साईडला खड्डा करून त्यामध्ये गाडून टाकतो. हे सर्व तो 7 वर्षाचा छोटा मुलगा बघत असतो. त्या मुलाच्या बापाला असं वाटत असतं की काही दिवसांनी हा मुलगा विचारेल की आपली आई कुठे गेली आहे. परंतु 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात, तरी देखील मुलगा आपल्या आईबद्दल आपल्या वडिलांना काहीही विचारत नाही. एक रात्री ते दोघं एकत्र जेवत असतात. तेव्हा तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, पप्पा, तुम्ही मम्मीला सर्वकडे खांद्यावर घेऊन का फिरत असता? काय? व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.